राज्य शासनाच्या निर्णयानुसार शेतपाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीची दखल घेतली नाही तर 13 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आला आहे। राज्य शासनानं 25 मार्च 2026 रोजी शेतपाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला। या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनानं कोणत्याही शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करून रस्ते खुले करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ संघटनेच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आली आहे। या मागणीसाठी 6 मे 2026 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं। त्यावेळी 1 महिन्यात अंमलबजावणी करू असं लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं 13 ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आलाय। यावेळी संघटनेचे अध्यक्ष कृष्णात जाधव, उत्तम जाधव, चंद्रशेखर मस्के, बाळू पाटील, कृष्णात पाटील, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, अमर पाटील आदी उपस्थित होते।